सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय। माजी आमदार नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंची वाट आणखी बिकट झाली आहे। बघूया एक रिपोर्ट। सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ, नरसय्या आडमांचा आंबेडकरांना पाठिंबा, सोलापूरची निवडणुकीत चुरस वाढली। माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील चुरस वाढली आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी अशी तिरंगी लढत होणार आहे। खरं तर प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जात होतं। आता नरसय्या आडमांनी आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुशीलकुमार शिंदेंची वाट आणखी बिकट होणार आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय पाठिंबा आम्ही जाहीर करत असून त्यांना निवडून आणण्याकरता 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आम्ही अनेक जाहीर सभा, कॉर्नर बैठका, मेळावे आम्ही घेत आहे। एकीकडे नरसय्या आडमांनी आंबेडकरांना पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे शरद पवारांनी सोलापुरातील भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना 5 रुपये घेऊन मठात बसण्याचा जाहीर सल्ला दिलाय। त्यांना सांगूया की महाराज आलाय, आमचा नमस्कार तुम्हाला, फक्त 5 रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा। इथे राजकारणाच्या भानगडीत आणू नका, सोलापूरकरांच्या हिताची जमणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार नाही। सोलापुरात जयसिद्धेश्वर महाराजांना मानणाऱ्यांची संख्या मोठी असून पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांची नाराजी शिंदेंना भोवण्याची शक्यता वर्तवली जाते। पवारांप्रमाणेच प्रकाश आंबेडकरांच्या प्रचारादरम्यान आनंदराज आंबेडकरांनीही जयसिद्धेश्वर महाराजांवर निशाणा साधला होता। काही लोक स्वतःला देवाच्या पातळीवर नेऊन पाहतात किंवा स्वतःला देव समजतात। अनेक महाराज असे जे स्वतः देव समजणारे आज आपल्या देशाच्या जेलमध्ये आहेत। मग ते आसाराम बापू असो, राम रहीम असतील। त्यामुळं आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने भोंदू महाराजांपासून सावधान होण्याची गरज निर्माण झालेली आहे। जयसिद्धेश्वर महाराज आणि आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंसमोर यंदाच्या निवडणुकीत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे। खरं तर ही निवडणूक सुशीलकुमार शिंदेंसाठी प्रतिष्ठेची असली तरी नरसय्या आडमांच्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं बळ नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे आगामी काळात सोलापूरची लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे। पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह सागर सुरवसेसह न्यूज 18 लोकमत सोलापूर।